हो. मस्त बसलाय. मगापासून बघायला मी कामाला आल्यापासून. शांत बसला एकदम. हा करडल्यासारखं डोळे दिसतात. काय झालं? काय करू? काय करू म्हणजे? काय झालं? हा? काय झालंय? काय झालंय? साहेब काय बोलले का कामावर? मग अहो काय झालंय? सांगितल्याशिवाय कसं समजणार ते? काय चाललंय काकी? काय झालंय म्हणजे? काय झालंय सांगितल्याशिवाय मला कसं कळणार काय झालंय नक्की? ती बाळ होतं काकी. 3 वर्षाची पोरगी होती. असं चालतंय व्हय तेव्हा? काय कळत होत त्या पोरगीला सांग की? किती स्वप्न बघितली असतील तिच्याबद्दल त्या सगळं वडिलांनी मान्य आहे. आईने. ते घेतलं ताब्यात त्या पोराला. काय ते निकाल लागलच की त्या बाबतीत. पैसे मागत होते. त्याचा निकाल काय? त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल सांग? काय झालेल्या गोष्टी झाल्या. त्याला काही पर्याय नाही. आणि ना कसलीच भीती काहीतरी राहिली नाही लोकांनी. ना पोलिसांची ना कायद्याची. हम्म. ती बाळ होतं काय? काही सुद्धा कळत नव्हतं तिला. काहीच कसं वाटत नाही नालायकाला. काय होणार आहे त्याला? उद्या फाशी दिलीच समज, ती मुलगी येणार आहे का परत? ज्यावेळी ती मुलगी पोटात होती तिच्या आईने काय स्वप्न बघितले असतील, तिच्या बापाने काय स्वप्न बघितले असतील. मग लोकांनी पोरींना बाहेर घालायचं का नाही? शिक्षण द्यायचं का नाही? मुळात प्रत्येक पालकाने आपल्या पोरांकडे लक्ष दिलं पाहिजे. हे महत्वाचं. घरात असताना मुलगी घेऊन जातात म्हणजे काय आता? काय ते बाळाला कळत होतं सांग की? तुम्ही करायला नाही एवढं गप बसावं. अगं आपल्या पण पोटाने एक मुलगी आहे आज. आपल्याला पण एक मुलगी आहे. असं जर घडायला लागलं तर कसं? मुलीला शिकवायचं का नाही? बाहेर कुठं सोडायचं का नाही? असं नाटकं जर फिरत असलं तर काय कशी सुरक्षित ठेवायचं मुलगी सांग की? कायम झाडा कधी बसणार? कसली भीती नाही काय तर लोकांना. करणार की त्याचं बाबा काय तर करणार आता. पोलिसांना भेट नाही, कायद्याला भेट नाही. काय तर. काय उपयोग नाही या कायद्यात आणि काय. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पाहिजे आता. एवढं करायचं कोणाला धाडस सुद्धा झालं नसतं. आणि जरी झालं असतं कोणाच्या असलं तर त्याला आतापर्यंत जिवंत पण ठेवलं नसतं.
भीती पाहिजे ना, लोकांना कायद्याची पोलिसांची भीती पाहिजे. मुलींना बाहेर फिरायचं मुश्किल झालं. हं? मुलीला शिकवायचं कसं सांग की. आज त्या तिच्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल आपल्याला कल्पना करून एवढं वाईट वाटतंय. त्या नालायकाला दया कशी आली नसेल तिची. बाळ होतं का त्याला काय कळत होतं जाई की. 3 वर्षाची मुलगी. जरा सुद्धा दया आली नसेल त्याला. शांत हो.